नमस्कार, मी परमदास जाधव. तर सध्या जगभरात एक चर्चा खूप सुरू आहे. अनेक मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे ढग हे घोंघावत आहेत. अमेरिका, युरोप, चीन आणि इतर अनेक देश आर्थिक आव्हानांचा सामना करत आहेत. पण याच काळात भारतावर एक वेगळीच चर्चा भारतात सुरू आहे. तर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालामध्ये भारताला जागतिक म्हणजे जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक म्हटले जात आहे. मग प्रश्न असा आहे की जगाला मंदीची भीती असताना भारत पुढे जात आहे. तर भारत खरंच मोठ्या आर्थिक संधीच्या उकरठ्यावर उभा आहे का? आणि याचा सामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार आहे? चला आपण जाणून घेऊया संपूर्ण माहिती. तर जगाला मंदीची भीती का वाटते? तर गेल्या काही वर्षापासून जगभरात अनेक मोठे संकटे आलेले आहेत. कोरोना महामारी, रशिया-युक्रेन युद्ध, मध्य पूर्वेतील वाढता तणाव, तेलाच्या किमतीत चढ-उतार आणि जागतिक व्यापारातील मंदी यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झालेला आहे. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलेलं आहे आणि गुंतवणूक कमी झाली. याच्यामुळे बेरोजगारी ही वाढलेली आहे आणि आर्थिक मंदीचा वेग हा कमी झालेला आहे. आणि म्हणून भारताची परिस्थिती वेगळी का आहे? तर जागतिक बँका आणि इतर संस्थांच्या अंदाजानुसार भारताचा विकास दर हा सुमारे 6.5 ते 6.6% आसपास असू शकतो. हा दर अनेक मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी जास्त आहे. याप्रमाणे अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे भारताची प्रचंड लोकसंख्या. आज भारत जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे आणि यामुळे भारताकडे मोठी ग्राहक बाजारपेठ उपलब्ध आहे. भारतातील तरुण शक्ती हे काय, याचे फायदे काय आहेत? आणि भारताची सर्वात मोठी ताकद ही म्हणजे त्याची जी युवा लोकसंख्या म्हणजे तरुण शक्ती आहे. तर जगातील अनेक वृद्ध जे देशांमध्ये वृद्ध म्हणजे म्हातारी माणसं जास्त आहेत. पण भारतात तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि यामुळे उद्योगाला कामगार मिळतात, नवीन व्यवसाय निर्माण होतात आणि अर्थव्यवस्थेला हा वेग येतोय. आणि म्हणून जागतिक कंपन्या भारताकडे का बरं वळत आहेत? तर मित्रांनो, आज आपण बघतोय ॲपल, गुगल, सॅमसंग आणि अनेक जागतिक जगात कंपन्या आहेत मोठ्या त्या कंपन्या भारतात गुंतवणूक वाढवत आहेत. अनेक कंपन्या ज्या चीनवरील अवलंबून होत्या त्या कमी करण्याचा प्रयत्न करतात. कारण ते चीनमध्ये जे आहे ते कमी करत आहेत. त्यांच्यावर अवलंबून राहायचं नाही असा त्यांचा प्रयत्न आहे आणि यामुळे भारताला मोठी संधी मिळत आहे. मोठे कारखाने उभे राहत आहेत, नवीन रोजगार निर्माण होत आहेत आणि डिजिटल क्रांतीचा फायदा काय होतोय? तर भारताने काही वर्षात डिजिटल क्षेत्रात मोठी झेप घेतलेली आहे. UPI डिजिटल पेमेंट, आधार आणि इंटरनेटचा वाढता जो वापर यामुळे व्यवहार अधिक सोपे झालेले आहेत. आज भारतात दररोज कोट्यवधी डिजिटल व्यवहार होतात. जगातील अनेक देश हे भारताच्या डिजिटल मॉडेलचा अभ्यास करत आहेत आणि याच्यामुळे पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक
झालेले आहे. तर देशभरात नवीन महामार्ग, एक्सप्रेसवे, रेल्वे प्रकल्प, विमानतळ आणि बंदरे विकसित केले जात आहेत. यामुळे व्यापार आणि उद्योगाचा मोठीशी मदत होते. तर भारतासमोर जी आव्हाने आहेत, मात्र सर्व काही सकारात्मक नाही. भारतासमोर काही मोठी आव्हाने आहेत. त्याच्यामध्ये महागाई आहे, बेरोजगारी आहे, तेलाच्या वाढत्या किमती आहेत, जागतिक संघर्ष आणि शेती क्षेत्रातील अडचणी. ही सर्व आव्हाने अजूनही कायम आहेत. जर जागतिक परिस्थिती अधिक बिघडली तर त्याचा परिणाम हा भारतावरही होऊ शकतो. सामान्य नागरिकांना फायदा कसा होईल? जर भारताची अर्थव्यवस्था मजबूत राहिली तर अनेक रोजगार निर्माण होतील, उद्योग वाढतील, पगार वाढू शकतात, परदेशी गुंतवणूक हे वाढू शकते आणि देशातील अधिक आर्थिक संधीही वाढू शकतात. मात्र यासाठी सरकार, उद्योग आणि नागरिकांसाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. आणि म्हणून भारत जगाची पुढची आर्थिक महासत्ता बनेल का? तर हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते भारताकडे मोठी क्षमता आहे आणि त्याच्यामध्ये लोकसंख्या, तंत्रज्ञान, उद्योग, डिजिटल अर्थव्यवस्था आणि वाढती गुंतवणूक यामुळे भारत पुढील काही दशकात जगातील सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्थेपैकी एक बनू शकतो. मात्र त्यासाठी सातत्यपूर्ण विकास आवश्यक आहे. तर मित्रांनो, जगातील अनेक देश आर्थिक मंदीच्या भीतीत असताना भारत तुलनेने मजबूत स्थितीत दिसत आहे. भारताकडे मोठे बाजारपेठ आहेत, मोठे युवा शक्ती आहे, जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच अनेक तज्ज्ञ भारताला संधीच्या उंबरठ्यावर आलेला देश असे म्हणत आहेत. मात्र आव्हाने अजूनही आहेत आणि यामुळे पुढील काही वर्ष भारतासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. तुमच्या मते भारत जगाची पुढची आर्थिक महासत्ता बनेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.